आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। भाजपच्या भूलथापांवर विश्वास ठेवत मागील निवडणुकीत जनतेने बहुमताने सत्ताधारी पक्षाला निवडून दिले। मात्र सत्तेत आल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना केवळ आश्वासनांचीच खैरात मिळाली। मूलभूत नागरी सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज, आरोग्य व सार्वजनिक सोयीसुविधांकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रभागात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे। भ्रष्टाचार, दडपशाही आणि मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून सत्ताधारी पक्षाची मस्ती आणि मग्रुरी सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड येत आहे। या अन्यायकारक परिस्थितीला कंटाळून प्रभाग क्रमांक 1 मधील जागरूक नागरिकांनी स्थानिक व प्रामाणिक उमेदवारांचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली। त्यातूनच योगिता सचिन दीक्षित, चंद्रशेखर रोहिदास दुसाने व भैयासाहेब योगेश गोकुळराव पाटील यांनी उमेदवारी करावी, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून पुढे आली। नागरिकांच्या आग्रहाला मान देत तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर उमेदवारी स्वीकारत प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याची ठाम हमी दिली आहे। प्रभागातील सुज्ञ मतदार आता सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाची जाण असणाऱ्या, स्वच्छ प्रतिमा व प्रामाणिक काम करण्याची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। तर मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे नागरिकांकडून ठिकठिकाणी औक्षण करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून आमचे उमेदवार दीक्षित योगिता सुचिता सचिन हे ब मधनं, दुसाने चंद्रशेखर रोहिदास हे क मधनं, पाटील योगेश भैयासाहेब हे ड मधनं उमेदवारी करत आहे। तर आम्ही जे प्रभागात आमच्या प्रचाराला फिरतोय त्यात जनतेच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत त्या पण BJP सरकारमध्ये सुटलेल्या नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही फिरताना रस्त्यात प्रत्येक ठिकाणी खड्डे, गटारीची सोय नाही, जे ते समस्या मांडतायत त्याला उत्तर म्हणून, पर्याय म्हणून व BJPचे जे दडपशाही याला एक उत्तर म्हणून आम्ही तिन्ही जण उमेदवारी करत आहे। आमच्या उमेदवारीमध्ये जर जनतेने आम्हाला साथ दिली ती तर ती देणारच आहे। 15ला भरघोस मताने आमचे तिन्ही उमेदवार विजयी होणारच आहे। तर आम्ही दिलेले आमच्या आश्वासनांमध्ये पहिला याच्यात त्यांना जी दैनंदिन त्यांची गरज राहते, प्रत्येक ठिकाणी घंटागाडी पोचत नाही, ती घंटागाडी पोचायला जो रस्त्याचा मार्ग आहे तो रस्ताच व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे घंटागाडी पोचू शकत नाही। तर त्यांच्या जे दैनंदिन रस्ता, गटार, नळाचं जे पाणी आहे ते नियमित येत नाही, त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्येला एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी शिंदेसेना याच्यानं प्रभाग क्रमांक 1 मधलं तिन्ही उमेदवार जर निवडून आलेत तर त्यांच्या समस्या अवश्य दूर होतील, याचं मी आज आश्वासन देतो। तर प्रभाग क्रमांक 1च्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, पुढे विकासाला आम्ही गती देऊ आणि ती गती राष्ट्रवादीच देऊ शकते, याचं मी तुम्हाला आज सर्वांना आश्वासन देतो। नमस्कार, जय श्रीराम। मी योगेश गोकुळराव पाटील प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी शिवसेना युतीकडून उमेदवारी करत आहे। माझ्यासोबत चंद्रशेखर रामदास दुसाने व सुचिता सचिन दीक्षित हे तिघही उमेदवार आमचे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवारी करत असून आज आमचा प्रचार वृंदावन कॉलनी, चंद्रोदय कॉलनी परिसरातून सुरू केलेला आहे। आम्हाला नागरिकांचा खूप चांगल्या प्रमाणाने प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 7 वर्षापासून आपल्या धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून आमच्या कडे लोकांनी एवढ्या खूप काही समस्या मांडल्या आहे की जनता भाजपावर खूप नाराज आहे, हे आम्हाला निदर्शनास आले। यापुढे आम्ही आश्वासन केलं आहे की राष्ट्रवादी शिवसेना युतीचं सरकार बसलं तर आमचे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागाचे विकास कामं केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन आम्ही जनतेला दिलं आहे। जनतेने आम्हाला आशीर्वादरूपी पाठिंबा दिला आहे। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।